लातूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध होत असताना आता काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी या लढाईमध्ये आता उडी घेतलेली आहे. माझ्यासोबत श्री अमित देशमुख साहेब आहेत. या आज तुम्ही बैठक घेतलेल्या आहोत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय चर्चा झाली, कुठला विषय काय असेल? शेतकऱ्यांना आपलं शेत या रस्त्यासाठी द्यायचं नाही, साधं सुद्धा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला शेत द्यायचं नाही, तुम्ही आमच्या शेताची बळजबरी मोजणी का करताय. आणि म्हणून सरकारनं, प्रशासनानं याची नोंद घ्यावी आणि थांबवावं त्वरित, अशी शेतकऱ्याची मागणी. काँग्रेस पक्षानं नेहमीच सामान्य माणसाच्या बाजूनं उभं राहायची काँग्रेस पक्षानं नेहमीच भूमिका बजावली. आणि हे तर आपल्या लातूर जिल्हा आणि तालुक्यातला प्रश्न आहे. हे सगळे शेतकरी आमच्या रोजच्या जीवनातले अविभाज्य भाग आहेत. म्हणजे यांचं आमचं नातं पिढ्यानपिढ्याचं आहे. आणि मग त्या शेतकऱ्याचं जर शेत सरकार रस्त्यासाठी लाटणार असेल तर हे सगळं कसं उघड्या डोळ्यानं पाहतं. हा लढा न्यायालयात सुद्धा जावं लागेल आणि सरकार दरबारी सुद्धा भूमिका मांडावी लागेल. थँक्यू. एकंदरीत आपण जर पाहिलं तर श्री अमित देशमुख यांनी सांगितले की ज्या पद्धतीने शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो, या संघर्षाच्या लढाईमध्ये आता काँग्रेस पक्ष सुद्धा तेवढाच ताकदीने उभा टाकून न्यायिक लढाई सुद्धा लढण्याची भूमिका श्री अमित देशमुख यांनी निवडून द्यावी. अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज.